बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। गावठी कट्टा बाळगणाऱ्यांवर धुळे तालुका पोलिसांची कारवाई। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धुळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दुग्धाभिषेक। बनावट दारू अड्ड्यावर शिरपूर तालुका पोलिसांची धाड। साक्री तालुक्यातील समस्या संदर्भात पालकमंत्री नामदार सत्तार यांनी घेतली बैठक। माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न। आणि ग्रामपंचायतीच्या निधीतून किमान 50% वेतन देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। विनापरवाना असलेला बेकायदेशीर देशी बनावटीचा गावठी कट्टा कब्जात बाळगून धुळ्याकडे आणणाऱ्या इसमास धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शिताफीने पकडून त्याच्याकडील 15,000चा देशी बनावटीचा लोखंडी कट्टा व त्याची 50,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तथा कर्मचारी धुळे तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना तालुक्यातील नवलनगर गावाच्या शिवारातील धुळे ते नवलनगर रोडावरून गोपाल बाळू पाटील राहणार सातारणे हा इसम विनापरवाना बेकायदेशीर देशी बनावटीचा गावठी कट्टा कब्जात बाळगून MH18 AS 1932 या क्रमांकाच्या पल्सर गाडीने धुळ्याकडे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी धुळे ते नवलनगर रोडवर सापळा रचून सदर इसमास शिताफीने पकडून त्याला अटक केली। त्याला विचारपूस केली असता त्याने राहुल पाटील राहणार शिंदखेडा तालुका शिंदखेडा असे नाव सांगितले व त्याच्याकडून 15,000चा देशी बनावटीचा लोखंडी कट्टा व 50,000ची त्याची पल्सर गाडी असा एकूण 65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग साक्रीचे प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मोरे, पोलीस नाईक प्रवीण पाटील, पोलीस नाईक चेतन चव्हाण, प्रकाश काळे, प्रकाश भावसार, धीरज सांगळे, राकेश महाले अशांनी केली। पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी PI गांगुर्डे आणि त्यांच्यासोबतचे सर्व कर्मचारी, त्याच्यामध्ये PSI सागर काळे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मोरे, प्रवीण पाटील, चेतन चव्हाण, भावसार, सांगळे, महाले हे सर्वजण ह्यांना एक माहिती मिळाली की नवलनगर सातारणे तालुका जिल्हा धुळे हा विनापरवाना बेकायदी देशी बनावटीचा गावठी कट्टा त्याच्या ताब्यात आहे आणि तो धुळ्याकडे त्याच्या गाडी मोटरसायकलवर येत आहे। तर आमच्या टीमने प्रसंगाचं गांभीर्य राखून अत्यंत शिताफीने सापळा रचला आणि या इसमास अलगद रीतीने ताब्यात घेतलं। त्याच्याकडे असलेला एक 15,000 किमतीचा हा जो देशी कट्टा आपल्या समोर दिसतो आहे तो ताब्यात घेतला आणि त्याची मोटरसायकल असं टोटल एक 65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत झालेला आहे। तर या सर्व इन्सिडेंटचे दखल घेत आम्ही गोपाळ बालू पाटील आणि राहुल पाटील राहणार शिंदखेडा या 2 आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम 325 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। ही अत्यंत चांगली कामगिरी धुळे तालुका पोलीस स्टेशननी करून दाखवलेली आहे। यांच्या सातत्याने चांगल्या कामगिऱ्या आपल्याला पाहायला मिळतात। धुळे तालुका पोलीस स्टेशन असेल, इतरही सर्व पोलीस स्टेशन आहे। काल शिरपूर शहर पोलीस ठाण्याने देखील एक गांजाची चांगली रेड केलेली आहे। अशा सातत्याने चांगल्या कारवाया आपल्याला बघायला मिळत आहेत आणि विशेषतः गांगुर्डेंचं कौतुक आहे कारण एखादं अग्निशस्त्र मिळवणं हे अत्यंत अवघड असं काम असतं, परंतु ते त्यांनी करून दाखवलेलं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये मी आल्यापासून जवळपास 10 ते 12 अग्निशस्त्र आम्ही या ठिकाणी धुळे शहर असेल, LCB असेल, धुळे तालुका आहे, देवपूर आहे, या सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे गावठी कट्टे आपण पकडलेले आहेत। तर हे धुळे पोलिसांचं, धुळे तालुका पोलीस स्टेशन आणि एकंदरीत धुळे जिल्हा पोलीसचं मला वाटतं एक यश आहे आणि मी त्याच्यासाठी PI गांगुर्डे, PSI काळे आणि त्यांची सर्व टीम जी आहे त्यांचं अभिनंदन करतो
आणि पुढे देखील त्यांच्याकडनं अशा चांगल्या कामगिरी होत राहतील अशी अपेक्षा व्यक्त झालेली आहे. ती सध्या आपली डीजी ऑफिस आणि आयजी नाशिक रेंज श्री दिगावकर सर यांच्या नेतृत्वाखाली ही एक मोहीम चालू आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला जास्तीत जास्त कारवाई करून आर्म्स ऍक्ट खाली केसेस दाखल करायला सांगितलेले आहे. तर या मोहिमेअंतर्गतच ही कारवाई केलेली आहे आणि अशाच कारवाई पुढे होत राहतील. राहुल पाटीलचं मला वाटतं रेकॉर्ड, पण राहुल पाटीलचं नक्कीच रेकॉर्ड आहे. धुळे जिल्हा आहे किंवा जळगाव जिल्हा आहे, त्या ठिकाणी त्याचं रेकॉर्ड आहे आणि हा नेहमी पोलिसांना म्हणजे पोलिसांपासून दूर हा पळत असतो. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मला वाटतं एक जेलमधले आरोपी पळवून नेण्यात पण त्याचा सहभाग होता. तसंच इतर देखील त्याच्यावरती ऑफेन्सेस आहेत. आता त्याचं सगळं रेकॉर्ड आपल्याकडे येईल, वॉन्टेड आहे. लवकरात लवकर आमची टीम देखील त्याच्या मागावर आहे, त्याबाबत देखील लवकरात लवकर आम्हाला मिळू शकेल. 14 ऑक्टोबर या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधत धुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यात दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर आंबेडकरांचा जयघोषही करण्यात आला. भारतातील बौद्ध धर्मियांचा धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सर्वात महत्वाचा दिवस आहे. या दिवशी बौद्ध समाजातील लोक एखाद्या सणाप्रमाणे हा सण साजरा करताना दिसून येतात. तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1956 रोजी 14 ऑक्टोबर या दिवशी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत तब्बल 5 लाखांपर्यंत अनुयायी होते असे सांगण्यात आले आहे. याच कारणास्तव 14 ऑक्टोबर हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. आणखी एक महत्वाचे म्हणजे या दिवशी अशोक दशमी म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर हा दिवस साजरा होतो. परंतु यंदा कोरोना महामारीचं संकट असल्याने हा सण साध्या पद्धतीने साजरा करून डॉक्टर आंबेडकरांना शतकोटी अभिवादन करण्यात आलं. धुळ्यातही दलित अनुयायांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. तसेच या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधत धुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून तथा पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी स्वच्छता निरीक्षक महेंद्र मराठे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. मी महेंद्र प्रकाश ठाकरे, जय भीम. आज 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही दुग्धाभिषेक केला. त्यानंतर धुळे महानगरपालिकेमार्फत माल्यार्पण करण्यात आलं. यामध्ये स्वच्छता निरीक्षक शुभम केदार, मुकादम किशोर मोरे, मी स्वतः महेंद्र ठाकरे स्वच्छता निरीक्षक, आमचे मनपाचे सर्व सफाई कर्मचारी होते, आमचे श्रीखंडे भाऊ होते मनपाचे कर्मचारी. अवैधरित्या बनावट दारू अड्ड्यावर शिरपूर तालुका पोलिसांनी छापा टाकून सदर बनावट दारू अड्डा उद्ध्वस्त केला. सदर आरोपीस पोलीस येत असल्याची माहिती मिळाल्याने तो फरार झाल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे की शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे राहणारा रेशम्या पावरा त्याच्या घरामागील झोपडीत बनावट दारू बनवून चोरटी विक्री करतो अशी गुप्त बातमी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाल्याने त्यांनी आपल्या पथकातील पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन रेशम्या पावरा याच्या घरामागील झोपडीवर छापा टाकून सदर दारू अड्डा उद्ध्वस्त केला. त्या झोपडीतील बनावट दारू बनवण्याचे बॉटलिंगचे मशीन, स्पिरिटचे रसायन भरलेले ड्रम, रिकाम्या बाटल्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. असा एकूण 2,97,700 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील मोरे, पोलीस नाईक संजीव जाधव, पोलीस नाईक पवन गवळी, कुंदन पवार, आरिफ पठाण, श्यामसिंग पावरा आदींनी केली. दिनांक 13 ऑक्टोबर रोजी आम्हाला एक गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लाकड्या हनुमान या गावात एक इसम धनराज रेमशा पावरा हा त्याच्या घरी बनावट दारू तयार करण्याचं काम करतोय अशी माहिती ज्यावेळेला आम्हाला मिळाली त्यावेळेला शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचं एक पथक आम्ही तयार केलं होतं. त्याच्यामध्ये PSI वारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत पाटील आणि पोलीस नाईक संजय जाधव तसंच संतोष देवरे अशांचं एक पथक आम्ही त्या ठिकाणी छापा कारवाईत आम्ही ज्यावेळेला रवाना केलं त्यावेळेला धनराज पावरा याच्या घरामध्ये साधारणतः 200 लिटर
क्षमता असलेले एकूण 9 कॅनमध्ये साधारणतः 2,70,000 रुपयाचं स्पिरिट जे दारू बनवण्यासाठी उपयोगात येतं असं स्पिरिट आणि त्यासोबत जी काही टँगो कंपनीची बनावट दारू तयार केलेली होती, हे दारू चे 6 बॉक्स, तसंच दारू बनवण्यासाठीचं साहित्य, बॉटलिंगचं मशीन, असं विविध उपकरणं एकूण 3 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही या प्रकरणी जप्त केलेला आहे. आणि या प्रकरणामध्ये IPC कलम 328 तसंच दारूबंदी कायदा 65 प्रमाणे आम्ही या इसमाविरुद्ध कारवाई केलेली आहे. कारवाईच्या संबंधाने दाखल गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने केलेली आहे. धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेले पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी साक्री तालुक्यातील विविध समस्यांसंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी आढावा बैठक घेतली. यावेळी साक्रीचे आमदार मंजुळा गावित, माजी खासदार बापू चौरे, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी, साक्री पंचायत समिती सभापती प्रतिभाताई सूर्यवंशी आदी शासकीय प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर बैठकीत महाराजस्व अभियान, माझे कुटुंब माझी जबाबदारी, सतत पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे पीक नुकसान व इतर समस्यांचा आढावा घेण्यात आला. पालकमंत्र्यांनी ऑक्सिजन बेड संदर्भात विचारले असता उत्तर देताना आरोग्य तालुका अधिकारी, साक्री ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर यांची एकच तारांबळ उडाली. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हा सरचिटणीस माननीय नरेंद्रजी तोरवणे सर यांनी केलेल्या तरतुदीच्या मागणी म्हणजे साक्री तालुक्यात कुठल्याही प्रकारचे ऑक्सिजन बेड नसून फक्त नळकांड्या लावल्याने ऑक्सिजन बेड होत नसून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पालकमंत्र्यांना करण्यात आली. धुळे जिल्हा पालकमंत्री माननीय अब्दुलजी सत्तार साहेब यांनी साक्री कोविड सेंटरमधील ऑक्सिजन स्टेशन परिपूर्ण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. तसेच साक्री तालुक्याचे आमदार माननीय सौ मंजुळाताई गावित यांनी साक्री कोविड सेंटरला आपल्या आमदार निधीतून 2 रुग्णवाहिका देणार असून 15 ऑक्टोबरपर्यंत त्याचा प्रस्ताव तयार करून माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे असे सांगितले. आणि काही पत्रकारांनी मी एक पत्र दिलेलं होतं की या साक्री तालुक्यामध्ये जे ऑक्सिजन स्टेशन चालू आहे, हे नावाला चालू आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांचे जे मानक आहे त्याच्यानुसार हे ऑक्सिजन स्टेशन नाही. फक्त त्या ठिकाणी बेडला ऑक्सिजनचं नळकांडा लावून दिलं म्हणून ऑक्सिजन स्टेशन होत नाही. त्या ठिकाणी सेंट्रल पाईपलाईन नाही, रक्त लघवी या चाचण्या त्या ठिकाणी आपण करू शकत नाही. इंजेक्शन द्यायचं असेल, जे आपल्याला इंजेक्शन त्या ठिकाणी द्यावं लागतं, इंजेक्शन आपण देऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी MD डॉक्टर नाही, सिटी स्कॅनची सोय नाही, अँब्युलन्सची सोय नाही आणि म्हणून हे ऑक्सिजन स्टेशन नावाला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मगाशी यांनी 10 बेडचं सांगितलं, परवाच्या आमच्या मीटिंगमध्ये 24 बेडचं सांगितलं आणि ते किती बेडचं असो पण ते त्या पद्धतीने पूर्ण फंक्शनिंग नाही. त्याचा या तालुक्यातल्या लोकांना आजपर्यंत उपयोग झालेला नाही. फक्त एकदा झालेला होता काहीतरी. माझा बाकीचे मत बोलत आहे, मला पूर्ण की अधिकाऱ्यांना एकूणच निधीच्या मर्यादा असते. आपण मोठ्या या ठिकाणी निधी उपलब्ध करून हे ऑक्सिजन स्टेशन फुल फॉर्म मध्ये कार्यान्वित करून दिलं पाहिजे कारण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा तालुका आहे साक्री तालुका भौगोलिक दृष्ट्या आहे आणि म्हणून आपण आला आपण एवढं करून जा अशी मी आता. माजी मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर रक्तदान शिबिर शहरातील गरुड चौकातील बापना शाळेसमोर घेण्यात आलं. सदर रक्तदान शिबिरात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केलं अशा रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, सचिव बापू महाजन, महानगर प्रमुख गोपाल देवरे, दिलीप देवरे, संदीप बेडसिंग, BN बिरारी, जयराम बागुल, अनवर मणियार, RK माळी, गणेश चौधरी, महेंद्र शिरसाट आदी उपस्थित होते. मी राजेश बागुल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे जिल्हा अध्यक्ष. आज
माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। संबंध जिल्ह्यामध्ये 9 ऑक्टोबर माननीय माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांचा वाढदिवस आणि 15 ऑक्टोबर हा माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचा वाढदिवस, असा हा 9 आणि 15 हा सप्ताह आरोग्य सप्ताह म्हणून आम्ही साजरा केला। या संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये सॅनिटायझर वाटप, मास्क वाटप, कोरोना योद्धांचा सन्मान, रक्तदान शिबिर, निबंध स्पर्धा, वृक्ष लागवड या आणि अशा सर्व आरोग्याच्या हिताच्या ज्या काही उपक्रम होते ते भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्ह्यातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आयोजित केला। आजचा हा भव्य रक्तदान शिबिर हे कार्यक्रम धुळे येथे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्यातील तमाम समता सैनिक, समता पदाधिकारी यांच्या समवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते आदरणीय या ठिकाणी किरण नाना शिंदे, संदीप दादा बेडसे, रणजित राजे भोसले, आमची सर्व समता परिषदेची टीम, बापू महाजन, कार्याध्यक्ष आर के माळी, महानगर प्रमुख गोपालभाऊ माळी, अण्णा माळी सर, राहुल माळी सर, महेंद्र जगताप सर, गोपाल भाऊ आणि सर्व समता पदाधिकारी या ठिकाणी 4ही तालुक्यातून पिंपळनेर, साक्री, शिंदखेडा, धुळे या सर्व तालुक्यामध्ये आरोग्य सप्ताह जोमाने साजरी केला गेला। ज्या ओबीसींचं दैवत आमचं भुजबळ साहेब यांनी त्यांचं सबंध आयुष्याचं रक्ताचं पाणी केलं आणि म्हणून या रक्तरूपी शुभेच्छा रक्तदानाचा हा शिबिर आयोजित करून आम्ही देऊ इच्छितो। एवढंच या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। तोटपुंज मानधन मिळत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील होत नसल्याने कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून 50% किमान वेतन देऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत या मागणीसाठी धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघातर्फे धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांना निवेदन देण्यात आलं। ग्रामपंचायतमधील कर्मचारी रात्रंदिवस काम करत असताना देखील त्यांना तुटपुंज मानधन दिलं जातं। या तुटपुंज मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्यप्राय होत असल्याने मानधन वाढवून दिलं जावं तथा कोरोना काळातही सेवा देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झालाय, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमार आली। त्यामुळे त्यांच्या जागेवर त्यांच्या मुलांचा विचार व्हावा तथा कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून किमान 50% वेतन देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी तालुक्यातील गोताणे, चिंचवार, सैताळे, अजंग, नंदाळे, खंडलाय, बांबुर्ले, कावठी, नावरा, सातारणा येथील ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। येथील कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत आहे। 14/10/2020 रोजी आम्ही माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे शासन 50% वेतन अदा करीत असून ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांना 50% ग्रामनिधीमधून वेतन अदा करीत नाही या संदर्भात आम्ही निवेदन सादर करीत आहोत। आणि ग्रामपंचायत कर्मचारी हे कोरोनाच्या काळात यांनी कोरोना योद्धाची भूमिका बजावली, तसेच त्यांना तुटपुंज मानधनावर काम करावे लागत असून तरीसुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामनिधीमधून वेतन देत नाही। म्हणून आम्ही अधिकाऱ्यांकडे कैफियत मांडित आहोत आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावणार। तसेच 2007 पासून राहणीमान भत्ता कर्मचाऱ्यांचा बाकी आहे, तरी ग्रामपंचायतीकडे मागितले असता वसुली नाही म्हणून ते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सांगत असतात, परंतु वसुली करण्याची जबाबदारी एकट्या कर्मचारीची नसून ती ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांची आहे। ग्रामसेवक काय सांगतात, कर्मचाऱ्यांना तुम्ही वसुली करा, एकट्याला वसुली करता येत नाही आणि गावातील लोक कर्मचाऱ्याला वसुली देत नाही, तर कर्मचाऱ्यांचं वजन पडत नाही गावात, म्हणून त्यांना वसुली कोणी देणार नाही आणि त्यांचा ग्रामनिधीतून राहणीमान भत्ता त्यांना मिळणार नाही। म्हणून ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि जर 100% अनुदान मिळाले नाही आणि राहणीमान भत्ता मिळाला नाही
तर आम्ही येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघामार्फत देत आहोत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गावठी कट्टा बाळगणाऱ्यांवर धुळे तालुका पोलिसांची कारवाई. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धुळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दुग्धाभिषेक. बनावट दारू अड्ड्यावर शिरपूर तालुका पोलिसांची धाड. साक्री तालुक्यातील समस्या संदर्भात पालकमंत्री नामदार सत्तार यांनी घेतली बैठक. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात भव्य रक्तदान शिबिर संपन्न. आणि ग्रामपंचायतीच्या निधीतून किमान 50% वेतन देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.